ही आपली दस्तुरी आहे. यांना दाखव यांना. हे आमचे चिकनवाले. जोर 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 आहे जोर आहे. हे बघा तिकडे दाखव रेसिपी वगैरे. दस्तुरीचा शॉप आहे. आणि आता सध्या इथे असं कामं चालू आहे. नक्की कमेंट करा की नक्की कामं पावसाच्या होतील का, आणि अजून कशावरती तुम्हाला ब्लॉग पाहिजे असेल तर नक्की मला सांगत जा. पण त्याच्यावरती ब्लॉग करण्याचा प्रयत्न करत जाऊ. आता आपला हा रोड आहे, म्हणजे वेतलवाडी जरा पुढे आलात ना तिथून सुरू होतं. ब्रिज आहे. हा मेन रोड होता आपला. दापोली खेड तिकडचा दाखव. हा दापोली खेड आणि खेड दापोली हा मेन रोड होता. तर हा जिथे आहे ना पाणी भरायचा, त्यामुळे इथे ब्रिज केलेला आहे. तो जेवढा होईल तेवढा. तर 2 महिने राहिले पावसाला, त्याच्या अगोदर करू दे बस. ठीक आहे. नाही तर बाबा मोठे स्विमिंग पूल भेटतील आपल्याला सर्वीकडे. तर नमस्कार मंडळी, सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आता मी आहे खेडमध्ये. आपला नाना नानी पार्क गार्डन आहे खेडमधला. तो आता आपण जातोय घरी, म्हणजे सुरूचला. तो बोललो आपलं जातात आपलं रोडची अपडेट देऊया. आज तारीख आहे आपली किती? 12 एप्रिल. तर या आपण पाहू शकता आता आपण खेडपासून सुरूपर्यंत जाणार आहोत. तर कुठे कुठे सध्या आता कामं चालू आहेत ते तुम्हाला रस्त्याची आपल्या ब्लॉगमध्ये माहिती भेटेल. सो दस्तुरी पट्ट्यात पूर्ण ओपन केलेलं आहे, म्हणजे असे रस्ते वगैरे खोदलेले आहेत. परत आता मी पाठीमागे पाहू शकता इकडे पण कॉन्क्रीटचा असं रोड झालेला आहे आपला खेडमध्ये. आणि आपली मराठी शाळा पाठीमागे आहे ती. आणि इकडे तो गार्डन. इथून आपण ब्लॉगला सुरू करणार आहोत आणि डायरेक्ट आपण सुरूच जायपर्यंत हा ब्लॉग राहणार आहे. मध्ये मध्ये माझे जे काही काम असतील मध्ये घ्यायची वस्तू ती घेईन. आणि आपला हा ब्लॉग फक्त यासाठी आहे की जे आता सध्याला रस्त्याचे कुठे कुठे कामं चालू आहेत. कारण दापोली ते खेड ते दापोली लोकांचा प्रवास आहे. आणि मे महिना येतोय आणि एप्रिल महिनाही चालूच आहे. आणि सध्या लग्नाचा सीझन आहे. तर जेवढे आपले लग्नासाठी मंडळी येत असतील किंवा नवरा नवरी येत असतील त्यांच्यासाठी हा ब्लॉग आहे. रस्त्याची परिस्थिती बघा आणि गाड्या त्याप्रमाणे करा. तर सुरू करूया ब्लॉग. तर आता ब्लॉग सुरू केलेला आहे आपण. पावसाळ्यात गाडी आले धुरला बघा. आता आपण आहोत आहे ना तो ब्रिज आहे जिथे नेहमीप्रमाणे पाणी भरतो. सजीवन कॉलेजच्या पाठीमागे त्या पट्ट्यात आपण धुरला आहे. इथून एक शॉर्टकट आहे. रोडचा शॉर्टकट आहे. इकडूनही जाऊ शकतो तुम्ही. कुठून इकडं दाखव. ही साईड दाखव. इकडं पण इकडचा पण रस्ता निघालाय आणि इथून पण एक रस्ता निघालाय. आपण जातो काय करी. याच्यावरती माझा अगोदरही ब्लॉक केलेला आहे भरणातून खेड मध्ये. तो पाहिला नसेल तोही बघा. भरण्यापासून खेडचा असा सध्याची काय परिस्थिती आहे रोडची ती पण दाखवली मी तुम्हाला. तर मोबाईल जास्त हलणार कारण एवढे खड्डे आहेत नाही ते, त्यामुळे मोबाईल हलणार. तो थोडाफार तुम्ही समजून घ्या. आता पुढे सजीवन कॉलेज येतो. तर त्याच्या पाठीमागेच हा रस्ता निघालाय. जे दररोजचे प्रवास करत असतील खेडमधले त्यांच्यासाठी काही नवीन नाहीये. सवय झाली लोकांना प्रवासाची करण्याची. ते जे काय काम असेल ते फक्त पावसाच्या अगोदर गेलं तरच एवढंच बरं आहे. आता तुम्हाला हा दाखवता ब्रिज. मला इकडे दाखव. हा ब्रिज आहे. हा मेन रोड होता आपला दापोली खेड तिकडचा दाखव. हा दापोली खेड आणि खेड दापोली हा मेन रोड होता. तर हा जिथे आहे ना पाणी भरायचा, त्यामुळे इथे ब्रिज केलेला आहे. तो जेवढा होईल तेवढा. तर 2 महिने राहिले पावसाला, त्याच्या अगोदर करू दे बस. ठीक आहे. नाही तर बाबा मोठे स्विमिंग पूल भेटतील आपल्याला सर्वीकडे खेडमध्ये. खेड ते दस्तुरी स्विमिंग पूल. चला याच्या पुढे रोड चांगले आहेत. फक्त काही ठिकाणीच असे मध्ये मध्ये कामं केलेले आहेत. तर जेवढं होईल तेवढं मॅन पॉवर किंवा थोडं कामाची गती वाढली ना तर पावसाच्या आतून सर्व होऊन जाईल. आपला सजीवन कॉलेज. चला आता पुढे आपण डायरेक्ट दस्तुरी जातो. आता इथून ते आपलं वेतलवाडीचे जरा पाठीमागे रोड चांगले आहेत.
आहे. तो तिथे वेताळवाडीपासून पुन्हा ब्लॉग सुरू करूया. तर आता आपण आलो आहे वेताळवाडीच्या जरा पुढे. आता तुम्हाला दाखवतो मी इकडची रोडची परिस्थिती. आता आपला हा रोड आहे, म्हणजे वेताळवाडी जरा पुढे आलात ना तिथून सुरू होतं. आता कॅमेरा वर खाली होत राहणार आहे खड्ड्यात म्हणून. म्हणून. बारा एप्रिल 2026 ही सध्याची रस्त्याची परिस्थिती आहे. आणि एक 2 महिने मे पुढे मे महिना येतो आणि म्हणजे बघा 1.5 महिना राहिलेला आहे पावसाला येण्यासाठी. आणि ती साईड पण दाखवायची तर 1.5 महिना राहिलेला आहे. इकडे हायवे पावसाची काही होते. गॅरंटी देत नाही. पाऊस मेच्या 25 तारखेला गेल्या वर्षी जसं पडलं होतं यावर्षी पण काय सांगता येत नाही. पण अंदाजानुसार मेच्या एक 25-26 नंतर थोडाफार पाऊस पडायची सुरुवात होते आणि एप्रिलचे एक 15 दिवसानंतर चालू नाही सॉरी जूनच्या एक 15-10 दिवसानंतर पाऊस चालू झाला. तोपर्यंत कामं व्यवस्थित होणे गरजेचं आहे. जायच्या प्रत्येक ठिकाणी मला काय बोललोय स्विमिंग पूल डुबकी मारणे का सीधा. आणि दुपारचा टाइम आहे, एवढा ऊन आहे ना गरमी. याच्या पुढे गेलात ना इथपर्यंत चांगलं झालेलं आहे. पाठी मध्यमध्ये थोडं राहिलेलं आहे. इथून चांगलं आहे. पुढे अजून गेलात ना तर अजून दस्तुरी पट्ट्यात आहे ना तिथे थोडं खोदकाम केलेलं आहे. बाकी आहे. गरम आहे ऊन आपले बॉडी. कॅमेरामॅन मल्हार आहे. प्रत्येक ब्लॉगला आपला कॅमेरामॅन मल्हारला घेऊन जातो. काय मल्लू बाय 4K व्हिडिओ शूटर आहे आमचा मल्हार शेठ. काय मल्हार. आता येता आपण दस्तुरीच्या पाठीमागे आलोय, म्हणजे ऑलमोस्ट दस्तुरीला पोहोचलोय. आणि आता सध्या इथे असं कामं चालू आहे. नक्की कमेंट करा की नक्की कामं पावसाच्या होतील का आणि अजून कशावरती तुम्हाला ब्लॉग पाहिजे असेल तर नक्की मला सांगत जा. पण त्याच्यावरती ब्लॉग करण्याचा प्रयत्न करत जाऊ. तुम्हाला अजून कुठचा ब्लॉग पाहिजे असेल तर कमेंट मध्ये सांगा. कमेंट मध्ये सांगा. गाडी पूर्ण हलते बाबा. लोक कसं तिकडे दाखव बाबा. काम कुठे चालत ते दाखव. दस्तुरी दाखव. खोदकाम केलेलं, मराठी शाळा खोदकाम केलेलं आहे बघा. जिल्हा परिषद केंद्रीय शाळाची घर दस्तुरी. हे बघा इकडचे जवळपास आणि हा आपला दस्तुरीचा स्टॉप आहे. इकडे पण खोदलेलं आहे. ही आपली दस्तुरी आहे. यांना दाखव यांना. हे आमचे चिकनवाले
जोर 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 आहे जोर आहे. हे बघा तिकडे दाखव जेसीबीचं वगैरे. सध्या आपली आता सध्याची परिस्थिती ही आहे 12 तारीख आहे एप्रिलची. सध्या रस्त्याची परिस्थिती अशी आहे. इथे जर आपण जाऊया भाजी वगैरे घेऊया. चला उतरा. आता भाजी घेतली आहे. हा चला थांब थांब. सध्या पाहू शकताय बघा दस्तुरीत आहे मी. तर आता आपण ब्लॉगला एंड करतोय. तर हा ब्लॉग लाईक करा. कारण जे गेल्या वर्षी त्रास झालेला पावसामुळे हे त्रास होऊ नये याची सरकारने काळजी घ्यायला पाहिजे. आणि जेवढे बँक लावते मशीन जेसीबी जे काय लावते तेवढे लवकर लवकर कामं करून लोकांना जो गेल्या टायमाचा त्रास झाला तो यावर्षी नको होईल. मला कमेंट करा तुमचा जो अनुभव आहे थेट आपली प्रवास करणारा असा नक्की आपला अनुभव आपल्याला कमेंट करा. तो भेटूया आपण असं नवीन बाय.